नमस्ते. आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची चटणी. गावावरून आईने भरपूर कढीपत्त्याची पानं आणि आळूची पानं पाठवलेली आहेत. तर एवढी पानं अशीच ठेवायची म्हटलं तर फ्रीजमध्ये बऱ्याचदा ती खराब होऊन जातात. तर त्याची चटणी बनवली तर खूप दिवस छान राहते आणि आपल्याला हवी तशी वापरता येते. तर ही पानं जी आहेत ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची, कोरडी करायची आणि ती व्यवस्थित खोडून घ्यायची. कढीपत्त्याच्या पानांना बरेच जण स्वीट नीम लीव्ज असंही म्हणतात. याचा उपयोग तर सगळ्यांना माहीत आहेच. केसासाठी खूप चांगला आहे, बोन स्ट्रेटनिंगसाठी चांगला आहे. याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत, कॅल्शियम आहे आणि मेन म्हणजे आपलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. आपलं डायजेशन आहे ते इम्प्रूव्ह करतं आणि खूप याचे फायदे आहेत. तर ही चटणी आपण बनवली तर निदान आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो. तर अशी ही चटणी आज आपण करणार आहोत. कढीपत्ता आहे तो आता व्यवस्थित खोडून घ्यायचा. ह्या सीझनमध्ये फ्रेश कढीपत्ता मिळतो, पानं अशी छान फुटलेली असतात. आता हा जो कढीपत्ता आहे तर त्याची राहिलेली जी देठ आहे, तर तुम्ही केसांना मेहंदी लावणार असला किंवा मग केस धुणार असला तर ते ज्या दांड्या आहेत त्या पाण्यामध्ये उकळून तुम्ही ते पाणी वापरू शकता केस धुण्यासाठी. आता जो आपण कढीपत्ता खोडून घेतलेला होता तो कढीपत्ता कढईमध्ये घालायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवर त्याला सतत हलवून असा व्यवस्थित भाजून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यातलं पाणी सुकून जाईल आणि हा असा चुरचुरीत वाजायला लागला की काढून घ्यायचा. आता त्याच गरम कढईमध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा इथे मी कलोंजी सीड्स वापरलेले आहेत. तर कलोंजी बाजारामध्ये सहज मिळते. कलोंजीला बरेच जण नायजेलॅस्ट सटायवा असंही म्हणतात. हेही केसांसाठी खूप सुंदर आहे आणि आपल्या त्वचेसाठीही चांगलं आहे. तर ते आता भाजल्यानंतर बाजूला करायचं आणि त्याच कढईमध्ये एक 8-9 मिरी आणि जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स आपण घालणार आहोत आणि तेही व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर इथे अर्धा कप फ्लॅक्स सीड्स घेतलेले आहेत. ते असे तडतडायला लागले की त्यालाही गार करण्यासाठी ठेवून द्यायचं. जवससुद्धा आपल्याला खूप फायद्याचे आहे. त्याच्यामध्ये फायबर भरपूर असतात, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, वजन कमी करण्यासाठी मदत करतं. तर त्यासाठी आपण ही चटणीमध्ये घातलेले आहेत. आता गरम कढईमध्ये अर्धा कप इथे चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजेच आपले भाजलेले फुटाणे असतात त्याची डाळ आहे. तर ती पण व्यवस्थित आपण भाजून घ्यायची आणि थंड करायला ठेवून द्यायची. आता हे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत. तर हे सगळं जे चटणी तयार होणार आहे ती खूप पौष्टिक आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर हे सगळं मिश्रण घालायचं आणि याच्या अंदाजानुसार याच्यामध्ये मीठ घालायचं. आता मिक्सर व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि ह्याची एकसारखी बारीक अशी पावडर करून घ्यायची. तर अगदी सुंदर पावडर होते आणि वाससुद्धा एकदम खमंग सुटतो. जेव्हा तुम्ही मिक्सरचं झाकण खोलाल तेव्हा अतिशय खमंग असा वास सुटतो आणि ही चटणी आपली तयार होते. आता मिक्सरमध्ये आपण ही चटणी बनवली त्यामुळे थोडा वेळ तिला थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवायची. आता ही चटणी व्यवस्थित थंड झाली की मग तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. ही चटणी 1-2 महिने अगदी व्यवस्थित राहते, अजिबात खराब होत नाही आणि तुम्ही थोडी खाण्यासाठी वर पण ठेवू शकता. आता ही जी चटणी आहे ती वापरायची कशी, तर जर तुम्हाला अचानक चटणी बनवायची वेळ आली तर तुम्ही फेटलेलं दही घेऊ शकता. दह्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ही चटणी मिक्स करायची. आता ही जी तयार होणारी चटणी आहे दही घालून केलेली आपण, याला तुम्ही फोडणी पण देऊ शकता. ही जी चटणी तयार होते ही तुम्ही डोस्याबरोबर, इडलीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही चपातीचा रोल बनवणार असाल तर तुम्ही त्याला सॉसच्या ऐवजी पण ही चटणी चपातीला लावून मुलांना देऊ शकता. दुसरा उपयोग काय असेल तर गरम गरम भातामध्ये जेव्हा तुम्ही वरण घेता तेव्हा ही चटणी मिक्स करायची, त्याच्यावर तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून ही चटणी जसं आपण मेथकूट आणि भात खातो त्या पद्धतीनेच ही चटणी भातामध्ये मिक्स करून खायला घ्यायची. अशी ही बहुगुणी बहुउपयोगी चटणी नक्की बनवा, ट्राय करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.